धुळे शहरातील आग्रा रोडवरील मनोहर टॉकीज जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने आज सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली। यावेळी शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता। स्मारकाचे काम तातडीने सुरू करा अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना सादर करण्यात आले। येत्या 8 दिवसांत नवीन स्मारकाच्या कामाला सुरुवात न झाल्यास तीव्र ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। फेब्रुवारी 19 रोजी साजरी होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जुन्या स्मारकाची स्वच्छता करून तिथे योग्य व्यवस्था करण्याची मागणी शिवभक्तांनी केली आहे। शहरात अनेक ठिकाणी अवाढव्य इमारती आणि बांधकामे होत असताना महाराजांच्या भव्य स्मारकाच्या कामात राजकीय अडथळे आणले जात असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे। महाराजांचे स्मारक ही केवळ शहराची शान नसून सर्व नागरिकांच्या अभिमानाचा विषय आहे, त्यामुळे यात राजकारण करणाऱ्यांना शिवप्रेमी माफ करणार नाहीत, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। जर 8 दिवसांच्या आत प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही तर सकल मराठा समाज आणि सर्व शिवप्रेमींच्या वतीने भव्य ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा अल्टिमेटम प्रशासनाला देण्यात आला आहे। 19 फेब्रुवारी 2026 शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे राजकारण्यांनी काही कारणास्तव मनोहर टाकी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य असं स्मारक हे त्यांच्या राजकारण्यांनी त्यांच्या राजकारणासाठी निर्माण न्यायालयातून तिथून स्टे ऑर्डर आणलेला आहे। पण शासन या संदर्भात कोणताही पाठपुरावा करताना दिसून येत नाही। या शिवभक्तांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ शासनाने या संदर्भात मार्ग काढून छत्रपती शिवरायांचे स्मारक जास्तीत जास्त लवकर कसे होता येईल यासाठी प्रयत्न करून निर्माण न्यायालयात पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करायची आहे। आम्ही ते स्मारक होईल तेव्हा होईल, पण आज जे जुनं स्मारक आहे शिवरायांचा अर्धकृती पुतळा आहे, त्या पुतळ्याची इतकी वाईट दुर्दशा झालेली आहे। ते धूळ माती सेंट्रिंगच्या पाट्या खिळे हातोडे असे तिथं साहित्य पडलेले आहे। ते 19 फेब्रुवारीच्या तिथे संपूर्ण दुरुस्ती करून तिथे साफसफाई करून व तिथे स्ट्रक्चर व्यवस्थित असं उभं करून तिथे शिवभक्तांना तिथे अभिवादन करण्यासाठी 19 फेब्रुवारीला ते उघडं करून द्यावं, यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। तरी शासनाने आमच्या भावना समजून घेऊन शिवप्रेमींच्या त्यात आम्हाला लवकरात लवकर तिथे दुरुस्ती करून तिथं भव्य असं शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी स्टेज मंडप उभारून देण्यात यावे अशी आम्ही त्यांना विनंती करतो।